आज आपण शेंगदाण्याची खूप छान अगदी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून सोलून त्याचा छान अगदी कूट करून घेतलेला आहे। आपल्याला पाहिजे तर आपण मिक्सरमध्ये सुद्धा हा कूट करू शकता। 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले। मोहरी घालूया, जिरे घालूया, थोडंसं हिंग घालूया। 7-8 लसूण पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत। एक कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, मध्यम आकाराचा कांदा। तो थोडा आपण परतून घेऊया। कांदा परतून झाला आहे। हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि काश्मीरी पावडर घातली आहे। मिक्स करूया। चवीप्रमाणे मीठ घालूया। मिक्स केलेला आहे। एक मोठी वाटी आपण पाणी घालायचं आहे। पाण्याला उकळी येऊ दे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे। हे बघा, आता पाण्याला अगदी चांगली उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। कूट घातला आहे, मिक्स करूया। हे हळूहळू ही भाजी घट्ट होत जाईल। आपली भाजी आता झाली आहे। आपली भाजी आता डब्यामध्ये भरण्यासाठी रेडी आहे। मस्त टेस्टी झालेली आहे। करून